राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भिकारीसुद्धा दिलेला 1 रुपया घेत नाही, आम्ही तर शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिलाय असं वक्तव्य केलंय। त्यांच्या या विधानावर किसान सभेने तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे। किसान सभेचे नेते डॉक्टर अशोक ढवळे, जे.पी. गावित, उमेश देशमुख आणि डॉक्टर अजित नवले यांनी संयुक्त पत्रक काढून कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची केलेली अप्रत्यक्ष तुलना ही स्वाभिमानी शेतकऱ्यांचा अपमान करणारी आहे असं म्हटलं जातंय। शेतकरी कष्ट करून देशाचा पोशिंदा म्हणून भूमिका बजावत असतो, त्याला सरकारच्या योजनांची भीक लागत नाही, तर सरकारने त्याला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला द्यावा। शेतकऱ्यांची लूट करून नंतर त्यांनाच तुटपुंजा योजनांचा लाभ दिल्याचं दाखवणं ही दुर्दैवी मानसिकता असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे। भिकाऱ्याला 1 रुपया दिला तर तो भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना दिली, अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी केलेलं आहे। कोकाटे साहेबांचं हे विधान शेतकऱ्यांचा अपमान करणारं आहे, त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवणार आहे आणि अप्रत्यक्षरित्या का होईना शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर करणं आहे। किसान सभेच्या वतीने माणिकराव कोकाटे साहेबांच्या या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो। घामाचं दाम शेतकऱ्यांना दिलं असतं, त्यांची लूट थांबवली असती तर अशा दीनदमडीच्या योजनांची शेतकऱ्यांना कोणतीही गरज राहिली नसती। किंबहुना शेतकरीच आपल्या घामातून जो कोट्यावधी रुपये सरकारी तिजोरीत कराच्या रूपाने जमा करतायत, त्यातूनच या योजना राबवण्यात येत असल्यामुळे कोकाटे साहेबांनी जो 1 रुपयात पीक विमा योजना दिल्याचा दाखला दिलेला आहे, तो कोकाटे साहेबांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा संबंध राज्य सरकारने त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेच्या खिशातून तो पैसा दिलेला नाही, तो सरकारच्या तिजोरीतून दिलाय आणि ती सरकारची तिजोरी शेतकरी श्रमिकांच्या घामाच्या पैशातून भरलेली आहे। ही बाब माणिकराव कोकाटेंनी नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे। सोयाबीनला आधारभावाने खरेदी करण्याची मुदतवाढ करा, याबाबत पत्रकारांनी जेव्हा याच कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला त्यावेळी हेच माणिकराव कोकाटे साहेब म्हणाले की हा सोयाबीनच्या खरेदीचा प्रश्न हा आमच्या विभागाशी संबंधित नाही। त्यांनी तो संबंध प्रश्न पणन विभागाकडे ढकलला। स्वतः जबाबदारी घ्यायची नाही, शेतकऱ्यांना घामाचं दाम द्यायचं नाही, त्यांना लूट करणारी संबंध धोरणं राबवायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच घामाच्या पैशातून जो पैसा तिजोरीत आलाय त्यातून ज्या योजना राबवण्यात येत आहेत त्या योजना राबवण्याच्या बदल्यामध्ये त्यांची तुलना अप्रत्यक्षरित्या का होईना भिकाऱ्याबरोबर करायची, ही जी मानसिकता कृषी मंत्र्यांची आणि राज्य सरकारची आहे ही अत्यंत निषेधार्ह आहे। त्यांनी याच्यामध्ये सुधारणा करावी। राज्य सरकारने आणि कृषी मंत्र्यांनी हे विधान तातडीने मागे घ्यावं, शेतकरी समुदायाची माफी मागावी आणि शेतकऱ्यांना घामाचं दाम द्यावं, या प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतोय। माणिकराव कोकाटे साहेबांनी अशा प्रकारे यापुढे विधान करत शेतकऱ्यांना आहत करणं थांबवावं, अशी सुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।